निकल गया तो क्या करेगा। इकडे जी आहे पावसाची तयारी चालू, इकडून कसं झड मारते, तो भाग ना पूर्णपणे भिजून जातो त्याच्याकरता। रात को बारिश लगा ना, रात्री पाऊस लागला, त्याचं पाणी बघा पूर्णपणे साठलं इकडे। वो उधर से निकालने के लिए ये करो जगह पानी, वो कोने से। हाँ कैसे, हाँ लावते। ए अरे नीचे से ले उसको, नीचे से बोले क्या बराबर है। हाँ इधर से ले घुमा के, और बोलते हैं मैं अच्छी तरह से बांधा मैंने। वो नया मोबाइल वाला किधर है, नया मोबाइल वाला किधर है। और ये क्या कर रहा है छत पे ऊपर, क्या कर रहा है। हाँ हाँ पोको का रिवर्स लावू की तोंडान। हाँ ठीक है झम, ये कब धोएगा गाड़ी। हाँ चोर, अरे आशित देखा ही नहीं तेरे को, मैं आशित को ये कल लाएला हो, नहीं कल लाएला घिसने का है ना। ये क्या कर मालूम है, वो बांबू के अंदर से ले उसको बांध दे, ये है ना चैनल को, चैनल को बांध दे लकड़ी वो। हाँ वो चैनल के अंदर से भी मत ले, चैनल के अंदर से मत ले। हाँ चैनल अंदर रहने दे ऐसा। हाँ बराबर वैसे, हाँ वैसे ही बोल रहे। हाँ ओके ओके। हाँ हाँ अंदर से बांधना, मतलब बांस इस इधर से डाल बीच में से, ऐसे बढ़िया होगा ना इधर से बीच में से। नमस्कार, मी आशिष राव तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो आजच्या ब्लॉगमध्ये। तर आता आपण आलोय आणि आजचा मोसम जो आहे पावसासारखा केलेला आहे पूर्ण इकडे, बऱ्यापैकी पाऊस पडलेला आहे, पण तेवढा असा जोर नाही त्या पावसाला। तर आपल्याला जायचं आहे नवीन बागेमध्ये। हो आशित नाही आहे इधर, आपल्याला जायचं नवीन बागेमध्ये। नवीन बागेमध्ये जी कालच्या ब्लॉग मध्ये बघितलं असेल, जे खोटे तोडले होते ते आता कलमांना बांधायचं आहे। ते गेले आहेत तिकडे, तर जातोय जरा बोलेरो आहेत ते आतमध्ये लावतोय, आणि त्याच्यानंतर मग तिकडे जातोय, त्यांना दाखवतो कसं काय बांधायचं ते। कालच्या ब्लॉग मध्ये तर बघितलं असेल, बोललो देखील आहे, कारण ते कसं वादळी वाऱ्यामुळे मजबूत राहावं म्हणून तसं ते बांधायचं आहे। तर तिकडे गेल्यावरतीच दाखवतो। तोपर्यंत आता इकडे आमची पब्लिक जी करते कलर पेंट, उरलेला जो कलर आहे ना तो पत्र्यांना काढला जातोय। हे कसे ह्याच्यावाले पत्रे ना, ते गॅल्वनी टाईप, जेवढा त्यांना कलर करणार ना तेवढा तो व्यवस्थित राहील पत्रा, नाही तर जंगून जातो पाणी पडून पडून। आता पाऊस चालू झाला की सुरू होईल तेवढा। इकडे थोडं दिसत असेल तांबट झालेलं आहे, जंग टाइप। अरे खादिया क्या कर रहा है उधर, ट्रे धो रहा है वो, बहुत बढ़िया। उसको पानी का ही काम मिलता है, और बोलते हैं मेरा पैर ये गया, सड़ गया। क्या खादिया। मंडळी आपण आलोय नवीन बागेमध्ये। नवीन बागेमध्ये इकडे प्रक्रिया जी चालू आहे कलमांना खुटे मारायची। तर हे जे लावले आहेत ना, हे आत्ताचे लावलेले खुटे, नवीन खुटे। तर 3 कोपऱ्यामधून 3 खड्डे मारतात। तर छोटीशी पायर देखील आणलेली आहे, आणि त्या साईडला बघू शकता काय पाऊस लागतो तरी म्हटलं ह्या साईडला आवाज कसा येतोय। ह्या साईडला जो पूर्ण व्हाईट दिसतोय ना, तो तिकडे त्या साईडला ना पाऊस लागतोय। आवाज देखील तुमच्यापर्यंत येत असेल, सरीचा सळसळ असा आवाज येतोय। बुड्ढन उधर बारिश लग रहा है, तभी बोल रहा है आवाज कैसे आ रहा है।
तर इकडे आपली खुटे लावण्याची प्रक्रिया चालू आहे. वरून चालू केलेलं आहे कलबांना. हा वरचा पट्टा तर असं मारत चाललेत. तर पहिले ह्या पायरीने हे बघा, इकडे जो खिळा आहे, खिळा म्हणजे हा जो बनवलेला आहे ना, तो कल्टारच्या टायमिंगला बनवलेला आहे. म्हणजे कल्टार जे ना रोंबे मारून, काही जण रोंबे लाकडाचे, तर हे लोखंडाचे बनवलेले आहे. पुढे तो खिळा आणि पाठी हा त्याला दांडा लावलेला आहे. मध्ये त्याला वेल्डिंग केलेली आहे. तर त्याने खड्डे मारत आहेत. पहिले खड्डे मारल्याच्या नंतर हे आपले जे टेके आहेत अंजनीचे, ते रुपवले जातात. ते रुपवल्यानंतर हे वरती त्याला असं जॉईंट करून बांधलं जातं इकडे, हे जॉईंट करून. आणि जी मधली जी पट्टी आहे ही जी कलबांच्या सपोर्टसाठी, ही बेटाची काठी. मी कालच्या ब्लॉगमध्ये देखील बोललो होतो की बेटाची काठी आणि ही अंजनीची ही मजबूत असते, टिकाऊ असते. तर ती बघा बेटाची काठी मारलेली. तर तिची एक धागा, तिचा देखील तो धागा कापतोय. कारण कसं जी आता कलबाची वाढ कशी ही मोठी होत जाते. आणि जो मधली त्याला सपोर्टसाठी जो आपली बेटाची काठी मारलेली आहे ना, ती देखील बांधलेली आहे. तर ती कुठे टाईट असेल तर ती आम्ही कापून टाकतोय आणि दुसरी बांधतोय ढील करून. आणि कलबाची कशी वाढ होत असल्यामुळे ना ती पट्टी मग टाईट होते त्याला. मग तिथली जर नाही कापली ना तर तिथली बाजू ती निमुळती, म्हणजे आवळ होते. तर आपण आता इकडे जाऊया. तर इकडे सेम प्रोसेस देखील तशीच आहे. जाऊया आता आपण त्यांच्यासोबत. आपण आता बांधायला सुरुवात करूया. आत्ता देखील ही पावसाने तसंच काहीसं केलं. हा बघा, ह्या बाजूने गेलाय पाऊस आणि इकडे काहीच नाही. मगाशी होता तो ह्या बाजूने गेलेला, आता गेलाय तो ह्या बाजूने गेलाय. आम्ही जिथं आहोत ना तीच फक्त मधली बाजू त्याने चुकवलं पावसाने. काय पावसाची देखील आभार तर मानता बोल म्हणजे आभार तर बोलता येणार नाही. गरम तेवढंच होतं, थोडंफार भिजलं असतं ना तर बरं झालं असतं. पण त्याची इच्छा नसेल कदाचित पावसाची इथं लागायची, त्याच्यामुळे तो हा भाग आहे तो चुकवतोय पाऊस आणि तो तिकडे जातोय. बहुधा तो देखील रुसला असेल. अजून म्हणता तुमका गरम होऊन दे, म्हणून म्हणता तुमच्याकडे लागत नाही. असो, जेव्हा लागेल तेव्हा आम्ही नक्कीच पावसाचा आनंद घेऊ, त्या पावसात भिजू. थोड्या वेळापूर्वी इकडे ऊन पडलं नव्हतं आणि आत्ता वातावरण माझ्या मागचं बघत असाल काय वातावरण केलं नाही. व्ह्यू जो आहे ना तो एक नंबर. एका क्षणात रंग आणि रूप पूर्णपणे बदलून टाकलेलं आहे पावसाने. तर आता वारं देखील ना सुटलेलं आहे, थंडगार. तर बहुधा पाऊस हा लागण्याची शक्यता आहे मोठ्या प्रमाणात. ह्या साईडला तर बघा पाऊस धरलेला आहे, पूर्णपणे काळोख केलेला आहे. आता जिकडे तिकडे बघावं तिकडे ढग हा पूर्णपणे काळोख केलेला आहे ढगाने, पावसाने. तर उत्सुकता लागलेली आहे ती पाऊस पडण्याची. पाऊस कधी पडतोय आणि कधी आम्ही जातो कुर्लेक. तर आता कुर्ले देखील कंटाळले असतील, ते म्हणत असतील बाबा लवकर आम्ही वर येतो. 6 महिने ते 6 महिने हे बिना पाण्याचे कुर्ले हे जमिनीमध्ये असतात. आता एक पाऊस पडला ना तर 1 तास जरी पडला ना पुरेसा आहे. तर लगेच तुम्हाला बाहेर जर फिरलात ना तर कुर्ले दिसतील. ते पण ना मुलांसोबत. ते बोलतात नाही 33 कोटी देव हे म्हणजे कुर्ले. आता जी मादी असेल, मादीच्या जे काय होतात त्याच्या वट्टी बोलतात,
काय काष्टी देखील बोलतात, तिच्या जी पिल्लं असतात ती बघितलं असाल भरपूर मोठ्या प्रमाणात असतात ती. तर असं बोललं जातं की 33 कोटी देव ते त्याच्यामध्ये असतात, पण ती पिल्लं हे जास्तच असतात. अब तो क्या होगा कालिया, बारिश तो हमारे इधर शुरू हुई है. कल बाजार है, कल कोटबीट लेके आओ बाजार से. हाँ, काम आएगा. वुडन वो अच्छा बना है. हमारे इधर खोल बोलते हैं उसको, खोल. ये अभी खेती के टाइम में ऐसे यूज करेंगे कागज का. हाँ, धान लगाते समय. अभी उनको डिमांड आएगा, कितना महंगा मिलेगा अभी लेने को जाओगे तो. नहीं ज्यादा है. अभी 200 पहले मिलता था, 60-70. अभी 200, 250, 300. अभी वो उससे अच्छा वो प्लास्टिक वाला कोट मिलता है ना, 150 वाला, 100 वाला, वो सही है. हाँ, अभी ऐसा कोई यूज नहीं करते. हाँ, आत्ता कुठे पाऊस थोडा कमी झालाय, तर आपण आलो होतो पोल्ट्रीमध्ये. बायला सांगितलं जरा चहा दे, मस्त की चहा वगैरे प्यालो आणि इकडे घेऊन आलोय आपण कापा फणस. बरस बोलत होतो, समजून घ्या अशी चूक होते. कापा फणस पिकलेला होता ना, तो वास आला, तिथं गरे काढताय. तर मी बोलो एक चारकाण माका दे, जाता जाता खातोय. आणि जाऊया आता आपण तिकडे. पाऊस कमी झालाय. आत्ता जो पक्ष्याचा तुम्ही आवाज ऐकला असेल, त्या पक्ष्याचं नाव तर मला काय माहीत नाही, पण तो पक्षी आहे ना, पाऊस आला ना की तो पावसातूनच ओरडतो. पावचा गो करून, म्हणजे पावसाला बोलवत असतो. तर पूर्वी आमची आई सांगायची, म्हणजे आजी, तर ती सांगायची हा जो पक्षी आहे ना, तो पक्षी फक्त पावसातूनच पाणी पितो. म्हणजे जो पावसाचा थेंब पडतो ना, तोच फक्त पाणी पितो. म्हणजे पाऊस गेला की, असं आई सांगायच्या तेव्हा, पाऊस गेला की पाणी पित नाही, म्हणजे तो फक्त पावसातूनच पाणी पितो. म्हणजे 6 महिने पाणी पित नाही मग. तर अशी त्या कहाणी आहे पक्षाची. तर आता जस्ट ओरडत होता, तो बोलो थोडंफार काय होणार त्याचा आवाज शूट करूया आणि तुमच्यापर्यंत बोलो शेअर करूया. जर तुम्हाला याच्याबद्दल काय माहिती असेल तर नक्की माझ्यापर्यंत पोचवा. मला जी माहिती होती माझ्या आईने सांगितलेली ती मी तुमच्यापर्यंत शेअर केली. तो बघा, पावसा गो करून ओरडत असतो. मग तो पाऊस अजून जोराने येतो. तो ताणलेला असतो ना पाणी पिण्याकरता, मग तो अजून जोर धरतो पाऊस. अशी त्या पक्षाची कहाणी आहे.